नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की आनंद निवासमध्ये जेव्हा एका महिलेला बोलतो, तो तिला सांगतो की नंदिनी माझ्यावर नाराज आहे आणि ती याचा हळूहळू नाराजगी दूर होत आहे. तिने मला डिनरला येण्याची सूचना दिली आहे, पण तिने पाणीपुरी सोडली. यामुळे मला खूपच वाईट वाटले. यावर महिला उत्तर देते, तिने पाणीपुरी सोडली का? गोड काहीतरी दे, तिला आनंद होईल. यावर जीवा तयार होतो. दुसरीकडे देशमुखाच्या घरी गुरुजींचा फोन येतो आणि बाबा सांगतात, उद्या तुमच्यासाठी चांगला दिवस नाही, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे ते दुपारनंतर करा. कोर्ट कचऱ्या किंवा भांडणं असतील तर ते दुपारनंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. हे ऐकून मानिनी आणि बाबा दोघेही थोडे धास्तवलेले दिसतात. आणि दुसऱ्या प्रसंगात रम्या व स्वात्याला सांगते की काव्याला सांगते, आता बघ मी काव्याला स्वतःहून जवळ घेऊन जात आहे. त्यानंतर पाच काव्याला कानातले गिफ्ट देतो आणि काव्य आनंदित होते. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर नंदिनी जीवालाही काही न सांगता घराच्या बाहेर जात असते. तेव्हा जीवा तिचा हात पकडतो आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. आता येणाऱ्या भागात रम्या, काव्य आणि पाचचा यांच्यात गैरसमज निर्माण होईल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.